मुंबईमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय, कारण जोगेश्वरीमधील शेकडो पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देणार असं समजतंय। मनसे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। 17 मार्चला पक्षप्रवेश होईल अशी माहिती सध्या कळते। आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तो एक मोठा धक्का मानला गेला मनसेसाठी, आणि आता मुंबईत सुद्धा जोगेश्वरीतले शेकडो पदाधिकारी मनसेचे भाजपात प्रवेश करणार आहेत। 17 मार्चला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल असं समजतंय। निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याची चिन्ह असताना मनसेला मात्र मोठा धक्का बसतोय। पुण्यात एकीकडे वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडल्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा जोगेश्वरीतले शेकडो पदाधिकारी आहेत जे मनसेला सोडचिठ्ठी देणार आहेत आणि 17 मार्चला भाजपात ते प्रवेश करतील असं समजतंय। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेले। निखिल, नेमके किती हे पदाधिकारी आहेत आणि भाजपात जर ते प्रवेश करतायत तर मनसेसाठी खूप मोठा धक्का म्हणावा लागेल? नक्कीच पाहायचं झालं तर एकीकडे लोकसभेच्या अनुषंगाने राज ठाकरे आहेत ते विविध मतदारसंघामध्ये असेल, विविध विभागांमध्ये आहेत ते अशा प्रकारची ज्या बैठका आहेत त्या घेत आहेत, परंतु दुसरीकडे काही पदाधिकारी आहेत ते भाजपच्या वाटेवरती देखील असल्याचं बोललं जात आहे। ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या भेटी आहेत त्या म्हणजे मोठ्या प्रमाणात मनसेला हे जे खिंडार आहे ते पडू शकतो आणि याचा परिणाम आहे तो पक्षावरती देखील पडू शकतो, कारण अशा प्रकारच्या बैठकीतून जर नाराजीचा सूर असेल किंवा कार्यकर्त्यांचा दुसरा पक्ष जाण्याचा जर ओघ असेल तर नक्कीच कुठेतरी जी पूर्तता आहे ती कार्यकर्त्यांची झालेली नसेल किंवा त्यांना जी अपेक्षा आहे लोकसभे निवडणुकीच्या अनुषंगाने ती कुठेतरी होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बैठका आहेत त्या पार पडतात आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या बैठकातून हे भाजपच्या वाटेवरती असणारे काही पदाधिकारी आहेत त्यांची संख्या आहे ती कळते आहे। रिद्धी जी, निखिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।